स्वामी ओम. आपण बरेचदा घराचा दरवाजा पाहतो. आपण बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळेला घराला दरवाजा असतो. पण त्या घराच्या खाली म्हणजे त्या घराच्या दरवाजाच्या खाली एक उंबरठा असतो. त्याच्याकडे आपण किती वेळा लक्ष देतो किंवा त्याचं महत्त्व जाणून घेण्याचा किती वेळा प्रयत्न करतो? बरेचदा नाही करत. तर हा उंबरठा म्हणजे काही फक्त लाकडी एक पट्टी नसते. म्हणजे किंवा उंबरठा हा फक्त उंबरठा नसतो, तर त्याचं खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये त्याला बरंच महत्त्व दिलेलं आहे. उंबरठा म्हणजे आपल्या घराच्या ऊर्जेचं रक्षण करणारा एक संरक्षक असतो. आणि उंबरठा म्हणजे एक आपल्यासाठी आखलेल्या सीमारेषेचं ते प्रतीक असतं. लक्ष्मण रेषा म्हणतो आपण तसं. आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो तो आपल्याला. तर असं ह्या उंबरठ्याचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे, तो कसा असावा, काय महत्त्व आहे, काय फायदे आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता आपण उंबरठ्याचं महत्त्व बघणार आहोत. तर वास्तुशास्त्रामध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात असं म्हणतात की जर ज्या घराला उंबरठा नसतो तो घरच अपूर्ण असतं. म्हणजे किती महत्त्वाचा आहे बघा तो. तर मग आता असा हा उंबरठा त्याचे काय फायदे असतात किंवा मग काय त्याचा उपयोग असतो ते आपण पाहूया. उंबरठा हा आपला ऊर्जेचं रक्षण करणारा असतो. त्यानुसार प्रत्येक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्या ऊर्जेला बाहेर हा उंबरठा काय करतो, त्या ऊर्जेला बाहेर न जाऊ देता तिथेच त्याचं रक्षण करतो. त्यामुळं तो आपल्या ऊर्जेचा संरक्षक असतो. त्यानंतर उंबरठ्याचं दुसरं काय महत्त्व आहे माहिती आहे का? म्हणजे काय फायदा होतो? जर त्या घराला उंबरठा असेल, उंबरा आपला, तर नकारात्मक शक्तींना प्रतिबंध लागतो. म्हणजे उंबरठा काय करतो? नकारात्मक ऊर्जा किंवा अपवित्र, अतिरेकी, वाईट शक्ती ज्या असतात किंवा वाईट गोष्टी असतात त्या गोष्टींना घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करतो किंवा त्या गोष्टींना घरात येऊ देत नाही. त्याच्यानंतर अजून काय आहे तर उंबरठा हा धनलक्ष्मीसाठी खूप शुभ मानला जातो. कारण आपल्या संस्कृतीमध्ये असं मानतात की लक्ष्मीचं आगमन या उंबरठ्यावर होत असतं. म्हणजे मग लक्ष्मीचं प्रवेशद्वार असतो हा उंबरठा. किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे आपल्या घरात जर सुख समृद्धी हवी असेल तर घराला उंबरा असणं खूप महत्वाचं आहे. आणि मानसिक ताणतणाव किंवा शारीरिक अडथळे या सगळे कारण वाईट शक्तींनाच तो तिथं हे करतो ना, वाईट शक्तींना आत येऊन देत नाही. त्याच्यामुळे अर्थातच तिथलं वातावरण मग तुम्ही घरात राहणारे लोक सुरक्षित राहतात. आणि मग सुरक्षित राहिलात की मग तुमचं शारीरिक चांगल्या गोष्टी राहतात, मानसिक चांगलं राहतं. त्याच्यामुळे इतका हा महत्वाचा आहे. हे सगळे फायदे आपल्याला होतात जर आपल्या घराला उंबरठा असेल. मग आता हा इतका महत्वाचा उंबरठा कसा बरा असावा? तर तो चांगल्या प्रकारच्या लाकडापासून बनलेला असावा. त्यानंतर तो असा बसवलेला असावा की दरवाजातली चौकट असते त्याचा उंबऱ्याचा म्हणजे खालच्या भागाला त्याचा स्पर्श व्हायला पाहिजे. खालची जी जमीन असती त्याला त्याचा स्पर्श व्हायला पाहिजे. म्हणजे मग ती चौकट पूर्ण होते तुमची. तो नेहमी स्वच्छ असावा, पूजनीय असावा. तुटलेला, उखडलेला किंवा मोडलेला असा उंबरठा अशुभ मानला जातो. त्याचे वाईट परिणाम तुम्हाला मिळतात. त्यावर तुम्ही नियमित हळद, कुंकू, फूल वगैरे वाहू शकता, पूजा करू शकता. रोजच्या रोज तो स्वच्छ पुसून धुवून मग त्याच्यावर हळद, कुंकू, फूल वगैरे वाहून रांगोळी काढावी छान. म्हणजे मग काय होतं, घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तुम्ही साऊथला जर कधी गेला असाल तर तिथं बघा, मला तिथले सगळे उंबरे असे त्याला हळदीचं कोटिंग असतं. छान रांगोळी काढलेली असते. एकही घर तुम्हाला अगदी मोठ्यात मोठं घर जरी तुम्ही पाहिलं तरी त्या उंबऱ्याला छान हळदीचं कोटिंग असतं आणि त्याच्यावर सुंदर रांगोळी काढलेली असते. साऊथला आपल्याला माहिती किती त्यांचे ट्रेडिशन्स वगैरे फॉलो करणारे लोक असतात ना सगळे. त्याच्यामुळे तिथं पीस आपल्याला साऊथला गेलं किती छान वाटतं. तर असा हा आता हल्ली फ्लॅट सिस्टीम मध्ये काय झालेले हे उंबरे लुप्त होत चाललेले आहेत.
म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करते नवीन फ्लॅट्समध्ये ना, तर तिथे एक पातळ अशी मार्बल किंवा ग्रॅनाइटची पट्टी लावलेली असते किंवा तीही बरेच जण असते, प्लास्टिकचं काहीतरी लावलेली असते. आणि मर्यादेत राहून जर सुखी समृद्धी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या घराला उंबरठा हा असायलाच हवा. कारण उंबरठा हा काही फक्त म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये शुभ आहे म्हणून नाही, पण तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तुमच्याकडे आहे का उंबरठा? आणि कसला आहे? लाकडाचा आहे का मार्बलचा आहे? हे मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.